तुम्ही मगाशी सुरुवातीला जसं बोलला होतात की मूळव्याध फक्त मूळव्याध नाहीये, तर फिशर, पिस्टुला अशी बरंच तुम्ही नावं घेतलेली आहेत. तर फिशर बद्दल मला ऐकायला आवडेल की त्याची लक्षणं नेमकी काय असतात आणि त्याच्यावरती काय उपचार पद्धती. असा आजार ना ज्याच्यामध्ये पेशंट धावत धावत पेशंटकडे जातो किंवा खूप दुखतंय बुवा, तर सादृश्यपणे जेव्हा फिशर नवीन ॲक्यूट असतो तेव्हा तो औषधांनीच बरा होतो. फिशर म्हणजे चीर पडणे, फाटणे. ओके. पण तो बराच दिवस अंगावर सहन केलं ना तर जळजळ होते, चला राहू दे बुवा असं सहन करत जातात आणि काही दिवसानंतर त्याचं एक छोटंसं मांसल स्किन सारखा टॅग बाहेर येतो. तो फिशर विथ टॅग होऊन जातो. आता तो सुद्धा मूळव्याध सदृशच दिसतो. बाहेर काहीतरी मांसल भाग आहे असं वाटतं फिशर म्हणजे मूळव्याधच आहे, पण ते फिशर विथ टॅग असतं आणि ते अंगावर सहन केलं ना की ते इन्फेक्ट होतं आणि त्याचा फिस्टुला होऊ शकतो पुढे जाऊन. आता हे घालवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही लेझर्स आहेत. त्या लेझरद्वारे त्याचा फिशर बेड जाळला जातो. स्पिंक्ट्रोलायसिस नावाचा एक प्रकार आहे, तो केला जातो की ज्याच्याद्वारे आपल्याला हे पूर्णपणे पेनलेस करता येतं. याच्यामध्ये काही कॉस्मेटिक प्रोसिजर्स पण केल्या जातात की जेणेकरून जखमा होत नाहीत, पण हे सुद्धा पेनलेस पद्धतीने आपल्याला बरं करता येतं.